वंशी विभूषितकराङ्गनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्परा। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः भगवन्तौ पुनः पुनः। गुरुनाथ महाराज की जय। इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियभ्यः परम मनः मनसस्तु परा बुद्धे यो बुद्धे परतस्तु सः एवं बुद्धे परम बुद्ध्वा सौस्तभ्यत्मानमात्मनः जहि शत्रु महाबाहो कामरूपम दुरासदम। तिसऱ्या अध्यायातले 42 आणि 43 म्हणजे शेवटचे दोन श्लोक आहेत. आपण तिसरा अध्याय बघत असताना कर्म करण्यावर भगवंतांनी अत्यंत भर दिलाय. जर वेदविहित शास्त्रयुक्त कर्म जर केलं नाही, पापाचरणाच्या कडे वाटचाल व्हायला वेळ लागत नाही. याचं कारण असं आहे की ही जी कामना आहे, कामरूपेण कौंतेय, ही कामना कधीही तृप्त न होणारी. दुष्पुरेण आणि अनलेन असे दोन शब्द कामनेकरता वापरले आहेत. दुष्पुरेण शब्दाचा अर्थ तृप्ती नावाची गोष्ट जिला ठाऊकच नाही, अखंड अतृप्त. अखंड लाचार, भीक मांगी प्रवृत्ती म्हणतात ना. कामना लोभ निर्माण केल्याशिवाय राहत नाही, कामना लाचार केल्याशिवाय राहत. कामना जर अंतःकरणामध्ये आली तर ती बुद्धीला ग्रासून घेते आणि केंद्रबिंदू काय आहे अंतःकरणाचा? बुद्धी आहे. बुद्धीवर तिने विजय मिळवला, मग ती कामना स्वतःला हवं तसं करवून घेते. कसं पाहिजे आपल्याला तशा प्रकारचं त्या जीवाला वागवून घेते. म्हणून अननेनच म्हणजे अग्नीप्रमाणे कामना आली की ती क्रोधही घेऊन येते. कामनेचे बाळ आहेत हे सगळे: काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर. सगळी कामनेतून निर्माण झालेली आहेत. हे
पाच वेगळे नव्हे, कामनेसहित सहा. षडरिपू म्हणतो आपण त्याला. कामना सोडून पाच. हे पाच वेगळे नाही आहेत. हे कामनेच्याच विविध छटा आहेत. क्रोध ही कामनेची छटा आहे. त्याचं नाव जरी क्रोध असलं तरी तो आविष्कार आहे कामनेत. आपण दुसऱ्या शब्दात विस्फोटित झालेली कामना असं म्हणू. आणखीन काही शब्द वापरायचे असतील तर कामनेचा ज्वालामुखी म्हणू क्रोधाला. क्रोध हा विस्फोटित झालेली कामना आहे किंवा कामनेचा ज्वालामुखी आहे, असा क्रोध आहे. कामाग्नी शब्द तेवढ्यामुळे वापरला आहे. कामना ही जीवाला ग्रासते, कामना ही जीवाला जाळते, कामना ही जीवाला आगतिक करते, कामना ही जीवाला लाचार करते. आणि प्रत्येक जीव कामनायुक्त असतोच. जर जीवामध्ये कामना म्हणजे तिचं बुद्धिस्थ स्थान, त्याला वासना म्हणतात. अंतःकरणामध्ये जेव्हा ती मनामध्ये येते आणि संकल्प विकल्प करते, तेव्हा ती कामना होते. बुद्धीत जाऊन बसते तेव्हा ती वासना होते. आता सुरू कुठून झाली आहे? बुद्धिस्थ. बुद्धीमध्ये बसलेला हा दुराग्रही, हट्टी पाहुणा म्हणजे वासना. ही वासना संकल्प विकल्प करायला लावते मनाला, तेव्हा ती कामना झाली. आणि ते संकल्प विकल्प पूर्ण केल्याशिवाय जीवाला चैन पडू शकत नाही. त्याला तीव्र इच्छा असं म्हणतात. काहीही झालं तरी संताप तयार होतो, क्रोध तयार होतो. सन शब्दाचा अर्थ संस्काराने, आणि ताप शब्दाचा अर्थ तापदायक. ही स्वतःला तापदायक असते असं नव्हे, ही दुसऱ्यांनाही तापदायक असते. ज्याच्यामध्ये कामना आहे ना, तो स्वतः तर जळत असतोच कामाग्नीमध्ये, पण तो दुसऱ्याला जाळतो. एखादा विचार घ्या आणि मग लक्षात घ्या की हा आणि तो दोघेही जळत असतात. ही आणि तो दोघेही जळत असतात एकमेकांच्या स्मरणामध्ये. दोघांचंही जळणं चालू असतं. दोघांचं एकमेकांशी मिलन करून दिलं, कामना संपते का? अधिक वाढते. किती वाढते? मरेपर्यंत संपत नाही. याचा अर्थ कामनेच्या ज्वाळांचा जो लोट आहे, हा आकाशाला भिडला तरी संपणार नाही. म्हणजे त्याला संपवलं पाहिजे. काम हा अत्यंत काय आहे? घातक आहे. परमार्थाचा शत्रू आहे. बोलताना बोललो होतो मी की कामली त्याचं पदार्पण असतं, तो चोर पावलाने येतो. व्हेरी काम, CALM, व्हेरी काम. चोर पावलाने तो प्रवेश करतो. माझ्यामध्ये कामना आहे हे मला कळतच नाही. दबा धरून बरोबर येऊन बसतो. मांजर कशी येते? दिसली नाही तर मांजरेचं येणं आपल्याला कळत पण नाही. इतकी दबा धरून येते आणि तिच्या दबा धरण्याच्या कौशल्यावरच तिला उंदीर मिळणं अवलंबून आहे. तसं कामनेचा दबा धरून बसलेलं जे कौशल्य आहे, या कौशल्यावरच माझं सुख दुःख अवलंबून आहे.
कामना पूर्ण झाली तर माणूस सुखी होतो, कामना अपूर्ण झाली तर माणूस दुःखी होतो. कामना पूर्ण झाली तर त्याच्यानंतर कामना संपत नाही, ती पुढची कामना करते. एखादं उदाहरण देऊया. हे बघा, 12वी मध्ये छान मार्क्स मिळाले तरच पुढचं कॉलेज चांगलं मिळणार. उत्तम मार्कासाठी प्रयत्न केले आणि मिळाले. मार्क्स मिळाल्यावर आनंद भावानं आता कॉलेज चांगलं मिळेल की नाही. जोपर्यंत चांगलं कॉलेज मिळत नाही तोपर्यंत काही खरं नाही. चांगलं कॉलेज मिळालं, पॉइंटर्स चांगले मिळाले पाहिजे हो ग्रॅज्युएशनच्या वेळेला. पॉइंटर्स चांगले मिळाले, पॅकेज चांगलं मिळालं पाहिजे. पॅकेज चांगलं मिळालं, अब्रॉडला जाता आलं पाहिजे. कामना संपत नाही. आम्हाला कसं वाटतं, एवढं झालं की झालं बस. पण तसं नाही होत. काहीही झालं तरी काहीही होत नाही. आणि ही जी वासना आहे ही का सापडत नाही, कारण ती असून सुद्धा नाही असं वाटतं. जर कुणाला विचारलं की तुझ्या आत वासना आहे का, तर पटकन माणूस काय उत्तर देईल, छे छे छे, मला कसलीच इच्छा राहिली नाही, माझ्या कसल्याच वासना नाही. डबा धरून बसलेला आतंकवादी आहे. तो आपल्या अवतीभोवती किंवा अंतःकरणातच वावरतो हे आमच्या लक्षातच येत. आणि मग तो आम्हाला खलास करतो, आमच्या मोक्षाची वाट नासवतो. लक्षात ठेवा. जेवढ्या जेवढ्या विषयांचा भोग घेऊ तेवढी तेवढी कामना प्रज्वलित होते. पुन्हा शब्द प्रज्वलित, ज्वलन शब्द आलाच. म्हणजे क्रोध हा कामनेला एवढा भिडलेला आहे की तुम्हाला कामाग्नी म्हणावं लागतं, तुम्हाला इच्छा प्रज्वलित होते असं म्हणावं लागतं. तो माणूस भडकतो, तो माणूस पेटतो, तो माणूस अशांत असतो, तो माणूस वैतागतो आणि शेजारच्याला पण वैतागवतो शेवटपर्यंत. ही कामना, हा क्रोध माझ्यामध्ये राहतो, पण मला क्रोध नाही जाळावंसं वाटत. मला डॉक्टर व्हावंसं वाटतं, मला इंजिनियर व्हावंसं वाटतं, मला सीए व्हावंसं वाटतं, मला काही ना काही माझी पोझिशन असावी असं वाटतं. पण माझ्या आतमधला काम जाळावा असं कधी नाही वाटत. कामाला जाळणारा जर कोणी असेल ते महादेव होते बघ. कामाने प्रयत्न केला होता एकदा महादेव समाधीस्थ असताना त्यांच्यावर भुरळ पाडण्यात, आणि त्यांनी तिसरा डोळा उघडला आणि कामाला भस्म केला. शंकराजवळ तिसरा डोळा होता, माझ्याजवळ नाही आहे हो. माझ्याजवळ काय आहे, ते श्री गुरु कृपा दृष्टी. माझ्याजवळ कोणता डोळा आहे, श्री गुरूंनी दिलेला वैचारिक अक्ष, विचारांचा डोळा आहे, विचारांची दृष्टी आहे, विचारांची नजर आहे. त्याने मी कामाग्नीला जाळू शकतो. कामाग्नी माझ्यापेक्षा मोठा नाही. का बरं नाही? कारण मी निष्काम आहे. मी निष्काम आहे. मी जो स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप, तो निष्काम आहे. आनंद हा विषय निरपेक्ष असल्यामुळे निष्काम आहे. म्हणून जीवनमुक्तामध्ये कामना नसते. प्रारब्धवश, देहवश त्याला काही इच्छा असतात, परंतु त्या इच्छा पूर्ण झालं आणि न झालं यांनी तो विव्हळत नाही,
यांनी तो तरफडत नाही. त्यांनी कामक्रोधांना जाळून टाकलं आहे, त्यांनी खलास केलेला आहे, संपवून टाकला आहे. म्हणून कामरूपेन कौंतेय, हा काम ज्ञानाला झाकाळतो. म्हणून ज्ञानाचा ज्ञान मावृत्य कामरूपेण कौंतेय दुष्पूरेणानलेन च आवृत्तम ज्ञानमेतेन. आणि म्हणून हा ज्ञानाचा वैरी आहे. आता जो माझा वैरी आहे, नुसतं वैरी शब्द नाही वापरला, नित्य वैरी शब्द वापरला. मुंगूस आणि साप नित्य वैर आहे. पाणी आणि अग्नी नित्य वैर आहे. अग्नीला टिकू दिलं तर तो पाण्याची वाफ करतो, पाण्याला टिकू दिलं तर तो अग्नीला नाहीसा करतो. नित्य वैर आहे. वैऱ्याबरोबर आपण कधी राहू शकतो का हो? वैऱ्याबरोबर कधी एन्जॉय करू शकतो का हो? जे कोणी म्हणत असतील की मी आयुष्य एन्जॉय करतो, ते भ्रमात आहेत. वैऱ्याबरोबर एन्जॉयमेंट नसते. वैऱ्यासोबत जीवन आनंदाने जाऊ शकत नसतं, तरीही आम्हाला वाटतंय, याचा अर्थ भ्रम आहे. कामनेसह जीवन आनंदाचं असूच शकत नाही, भासताय, वाटताय. काम क्रोधांबरोबर मी राहावं की काम क्रोधांना हुसकून लावावं, हे साधकांनी ठरवलं पाहिजे. जे माझे नित्य वैरी आहेत त्यांना मी कधीच जवळ ठेवता कामा नये. हा काम बुद्धीमध्ये वास करतो आणि मोहाने ज्ञानाला झाकून टाकतो. म्हणून इंद्रियांचा नियमन, इंद्रियांचा निग्रह, नियम्यान न्यादव म्हटलं आहे. आधी इंद्रियांना संयमित करा. हा पापी आहे, हा महाखादाड आहे, हा अत्यंत लोभी आहे. आणि म्हणून आजचा श्लोक सांगतो, इंद्रियाणी पराण्याहूर इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धेर यो बुद्धे हे परत असतो सहा. स्थूल वस्तूपेक्षा पहिल्यांदा अर्थ बघूया आणि मग लक्षार्थ बघूया. स्थूल देहापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहेत. इंद्रियाणी पराण्याहूर, इंद्रियेभ्य परम मनः, इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे. मनसस्तु परा बुद्धी, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ. यो बुद्धे हे परत असतो सहा, बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ. आणि बुद्धीचा साक्षी परमात्मा आहे असं ज्ञानी लोक म्हणतात. असं ज्ञानी लोक म्हणतात. असा उल्लेख या ठिकाणी श्लोकामध्ये नाही आहे. मग असा अर्थ का काढला? लोकांमध्ये असा अभिप्रेत नसताना असा अर्थ का काढला? प्रत्यक्ष भगवंत सांगतात, ज्ञानीनो नित्य वैरिणा, ज्ञानाच्या वैरी असल्यामुळे ज्ञानाने शोधून काढला आहे. काय शोधून काढला आहे? कुठे आहे हा पापी काम, हा दुराचारी काम, हा जाळणारा काम, हा लोभात पाडणारा आणि मोहामध्ये ओढून घेणारा काम कुठे आहे? हे ज्ञान्यांनी शोधून काढलंय. म्हणून ज्ञानीनो नित्य वैरिणा, याच्या संदर्भामध्ये हा श्लोक आल्या असल्यामुळे तो बुद्धीचा साक्षी आहे, बुद्धीच्याही पलीकडे आहे असं ज्ञानी लोक म्हणतात.
गंमत अशी असते की खूपदा आम्ही अर्थाच्या मागे लागतच नाही. खऱ्या अर्थाने त्याचे जे बारकावे आहे ते पाहण्याचा आमच्या मनात विचारच येत नाही. कारण आम्हाला तेवढ्या खोलात मध्ये गीता वाचायची असते असं काहीच नसतं. असा अर्थ शंकर महाराजांनी दिलाय, आपल्या परमगुरूंनी दिलाय. महाराज म्हणतात की हे ज्ञानी म्हणतात असं. वासनेचं मूळ बुद्धीमध्ये रुजलं आहे. बघा, तिसरा अध्याय संपतोय. कर्माचं महत्व सांगतात आहे, पण कर्म निर्वासन होऊन करायचं आहे, हे फार महत्वाचं आहे. कर्म करत असताना वासना तयार होते, आणि ती वासना मला कर्म करता करता माझी ट्रॅक बदलते, माझा मार्ग चुकवते हो. आई असते, एका पंक्तीमध्ये तूप वाढत असते. आता जरा सगळ्यांची सुस्थिती आली आहे. पहिले जरा आर्थिक स्थिती इतकी चांगली नसायची. मध्यमवर्गीयांबद्दल बोलतोय. मग ती पंक्तीमध्ये तूप वाढत असताना आपल्या मुलाला 2 चमचे वाढून द्यायची, बाकी सगळ्यांना एकच चमचा. आणि काही जणी याच्याही पलीकडे युक्ती करायच्या, त्या अशा करायच्या की आपल्या मुलाला 2 चमचे वाढलेले चांगलं दिसत नाही, तर सगळ्यांना 2 चमचे वाढा, आपण तर काय दुसऱ्याच्याच घरी वाढतोय. ह्यात पण कामनाच दडलेली. सगळ्यांना जरी सारखं वाढलं असं दिसत असलं, तरी दुसऱ्यांच्या घरी सगळ्यांना गरजेपेक्षा अधिक वाढणं. का? का बरं असं चूक झाली? माझ्या मुलाला जास्त मिळालं पाहिजे म्हणून सगळ्यांनी जास्त घ्या. कामना कुठे दडली आहे हे आम्हाला कळत नाही. आणि म्हणून हा श्लोक आहे, इंद्रियाणी पराण्याहुर. स्थूल आहेत इंद्रिय. इंद्रियातून जर कामना काढून टाकली तर कामना निघून जाईल असं मला वाटतं, आणि मग मी तसं वागायला लागतो. उदाहरण देतो. माझंच उदाहरण दिलं म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. आजपासून इतके इतके दिवस गोड खाणार नाही, असं जेव्हा मी ठरवतो, तेव्हा बाह्य इंद्रियांचा मार्फत केलेला हा शारीरिक त्याग आहे बस. समूळ वासना ही यांनी उखडून पडत नाही. शारीरिक त्यागाने ह्यातलं काहीच काहीच साध्य नाही. म्हणून कामनेचा त्याग काही साध्य होत नाही, म्हणजे थोडस दूर ठेवता येतं, पण कामना समूळ नाहीशी नाही. म्हणून कामनेचा त्याग हा केवळ शारीरिक नाही, भोग वासनेच्या स्तरावरून तिला समूळ उपटून टाकलं पाहिजे. भोग वासनेचा स्तर हे तिचं मूळ आहे. आणि केवळ शारीरिक त्याग जर झाला इंद्रियानी, तर तो वरवरचा असतो, अंतरंगातून होत नाही, आणि तो तात्कालिक असतो. विषय आणि अंतःकरण म्हणजे कामना यांचा सन्निकर्ष झाला, म्हणजे ऐक्य झालं, की ती कामना उफाळून येते. आपल्याला खूपदा असं वाटते माझ्यात तर काहीच कामना नाही. पण मग एखादं पक्वान्य समोर आल्याबरोबर एकदम तोंडाला पाणी सुटायला लागतं, मन एकदम प्रसन्न होत.
याला सन्निकर्ष असं म्हणतात, याला उफाळून येणं असं म्हणतात. उसळलेली काम वासना तीव्रतेने बुद्धीवर मोह घालते आणि अनेक प्रकारच्या विषयांमध्ये ती अधिक प्रवृत्त करते. म्हणून इंद्रियांचा जय, इंद्रियांवर नुसतं प्रभुत्व मिळणं चालणार नाही, त्याच्या पलीकडे जावं लागेल. समूळ कामनेचा त्याग होण्यासाठी काय करावं लागेल? आत्मानात्म विवेक करावा लागेल. हाच एकमेव पर्याय आहे. इंद्रियाणी पराण्याहुर इंद्रियेभ्य परम मनः. आत्मानात्म विवेक कुठे सांगितलाय? यो बुद्धी हे परतस्तु सहा. बुद्धीच्या पलीकडे काय आहे हो? बुद्धीच्याही पर म्हणजे पेक्षा श्रेष्ठ जर काही असेल तर तो आत्मा आहे. त्याच्यापाशी जाऊन पोचलो की मग कामनेपासून सुटका मिळते. मालकापाशी जाऊन पोचलो तर कुत्र त्रास देत नाही. कुत्र केव्हा भुंकते? आपण फाटकापाशी असलो म्हणजे भुंकतो. आपल्याला ते इकडे तिकडे फटको देत नाही. पण मालक जर तिथे आला आणि त्याने आपल्याला या म्हटलं तर कुत्र त्रास देत नाही. म्हणून अनात्म वृत्तीचा त्याग म्हणजे कामनेचा त्याग. रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्टवा. पुन्हा पर शब्द आलाय. फक्त परमात्म स्वरूपाच्या प्राप्तीनेच सर्व कामनांचा रस, रसवर्जम रसोप्यस म्हणजे विषय भोग वासना नाहीसी होते. गोपींना आपण सुंदर दिसावं असं वाटायचं. त्याच्यासाठी डोळ्यामध्ये काजळ घालत असत. मी सुंदर दिसली पाहिजे, मी छान दिसली पाहिजे, मी कृष्णाला आवडली पाहिजे. त्यांचं सौंदर्य सुद्धा कृष्णाला आवडण्यासाठी खुलावं असं वाटत असे. पण गंमत अशी व्हायची की डोळ्यामध्ये काजळ घालत असताना बासुरीचा आवाज आला तर दुसऱ्या डोळ्यात काजळ घालायचे विसरून जायच्या हो. म्हणजे आहे त्याच्यापेक्षा बेढपता यायची. रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्टवा. कृष्णाकडे दृष्टी लागली आणि दुसऱ्या डोळ्यात काजळच घालायची विसरली. ती एका डोळ्यात काजळ घातलाय आणि दुसऱ्या डोळ्यात घालायचं विसरली. हे तिचं खरं सौंदर्य आहे हो. परम दृष्टवा. कारण आता ती कृष्ण रूपाची एक झाली, स्वरूपाशी ऐक्य झालाय. आता रूपाचा प्रश्नच उरला नाही. स्वरूप शब्दामध्ये रूप आहे, पण रूप शब्दामध्ये स्वरूप नाही, लक्षात ठेवा. म्हणून उपाधी माझी गुप्त. आता ही गुरूंनी दिलेली दृष्टी आहे. ते रूप शब्दामध्ये स्वरूप गुप्त आहे रे, ते बघ. मग ते कसं बघायचं? ते सगळ्यांमध्येच आहे ना रे, तू कशाला काळजी करतोय? आम्ही जाणलाय ते तू जाण. जाणायची दृष्टी, जाणायची प्रक्रिया, जाणायचा उपदेश श्री गुरूंकडून मिळत असतो. तो मिळाल्याशिवाय कळत नाही, लक्षात ठेव. म्हणून परमदृष्ट. एकदा ती दृष्टी तयार झाली की मग आत्मानात्व विवेक. पुन्हा वाक्य काय आहे? परम दृष्टवा निवर्तते. निवर्तते, विनिवर्तते हे वर्ततेच्या विरुद्ध शब्द आहेत. वर्तते म्हणजे राहणे आणि निवर्तते म्हणजे जाणे. कामनेशा सर्वनाश, कामनेचं निराकरण, कामनेचं निवारण. मनसस्तु पराबुद्धे. श्लोक आपला हा सुरू आहे. यो बुद्धे परत असतो सहा. मन बुद्धीत होतो. मन बुद्धीचे पलीकडे असलेल्या स्वरूपाशी ऐक्य. इंद्रियांच्या स्तरावर थांबवून चालणार नाही. माझं मन एका जागेवर स्थिर झालं पाहिजे एवढं म्हणून चालणार नाही.
बुद्धीतली वासना मला उखडून फेकता आली पाहिजे. नाही तर ती वाढल्याशिवाय राहत नाही. हरळ जशी असते, हरळीला अमृत शब्द सुद्धा वापरलेला आहे आणि माऊलीनेच वापरलाय. अमृताची होती तांदूळ, की भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथू. पण हा दृष्टांत श्री गुरूंच्या कृपेसाठी दिलाय बरं. तैसा श्री गुरु करीती जे अंगीकारू, तै होनी ठाके संसारू, मोक्षमय आगवा. त्यांनी कृपा केली, काय नाही होतो. मुकुंदराज तर म्हणतात हेळा मात्रे. हा कुठला शब्द आला हो, हेळा मात्रे? अहो हेमा हेळा मात्रे म्हणजे त्यांना हालचालही करावी लागत नाही. तयाचे आणि हेळा मात्रे. विवेक सिंधू. संसारू निरसोनी जाय. मुकुंदराज. मुकुंदराजांचा अनुभव तोच आहे, भगवंताचा अनुभव तोच आहे. माऊली पण तेच सांगते आहे. मला का नाही पटत? माझ्या आतमध्ये ते का सुरत नाही? कारण मनबुद्धीच्या पलीकडे असलेलं जे स्वरूप आहे ते बघण्यासाठी माझी तळमळ कमी पडते. याला कारण काम. कामाच्या पलीकडे अकाम आत्मा आहे. छान शब्द आला. कामाच्या पलीकडे अकाम आत्मा आहे. जोपर्यंत काम आहे तोपर्यंत अकाम आत्मा कळणार नाही. अकाम आत्मा कळला की काम त्रास देणार. आणि काम जर जिंकला तर क्रोध, लोभ तिन्ही गोष्टी जिंकल्या जातील, म्हणजे सहाही गोष्टी जिंकल्या. इंद्रिय आणि बुद्धी माझारलीये संधी, रजोगुणाचे खांदी तरळत असे. थोडस कठीण बोलतो. जी वस्तू ज्या वस्तूच्या साह्याने प्रकाशित किंवा कार्यान्वित होते ती प्रकाशक आणि प्रवर्तक वस्तू असते. प्रकाश्य आणि प्रवर्तित वस्तूच्या तुलनेत अधिक व्यापक, अधिक सूक्ष्म, अधिक श्रेष्ठ आणि भिन्न सुद्धा असते. झालं, कठीण सांगू नका म्हणाल तुम्ही. बरं झालं ऑनलाईन आहे. म्हणजे काय? प्रकाश्य आणि प्रकाशक. लोखंडापेक्षा लोखंडामध्ये असलेला जो अग्नी आहे ना तो जास्त व्यापक असतो. सळाखीच्या एका टोकाला उष्णता द्या, दुसऱ्या टोकाला उष्णता गेलेली असते. सळाख पूर्ण आहे म्हणजे व्यापक काय आहे? सळाख आहे. आणि अग्नी एकाच टोकाला दिलेला आहे पण तो दुसऱ्या टोकाला पोहोचला. जेवढी लांब सळाख आहे तेवढ्या दूर पोहोचला. तेवढं पोचून चालतं का? ती लोखंडाची सळाख लाल बुंद होते आणि त्याच्यातून वाफा निघायला लागतात, म्हणजे त्या सळाखीच्या भोवती असलेली हवा पण गरम होते. याचा अर्थ सळाखीपेक्षा अग्नी जास्त व्यापक आहे. जे व्यापक असतं ते सूक्ष्म असतं. म्हणून सळाखीपेक्षा अग्नी सूक्ष्म आहे. जे व्यापक असतं ते, जे सूक्ष्म असतं ते प्रकाशक असतं. म्हणून अग्नी प्रकाशक आहे, कारण तो लाल बुंद झाली ती सळाख. म्हणून सळाखीपेक्षा अग्नी श्रेष्ठ आहे. एवढ्यावर थांबलं नाही, सळाखीपेक्षा अग्नी भिन्न सुद्धा आहे. मग आता चलूया पुन्हा आपल्या मुद्द्यावर. आपला मुद्दा काय आहे? इंद्रियांच्या तुलनेमध्ये मनबुद्धी सूक्ष्म आहे, व्यापक आहे मन.
आता इथे आहे, थोड्या वेळात अमेरिकेत राहील. इंद्रिय जागच्या जागीच राहणार. बुद्धिस्थ वासना त्याही पेक्षा जास्त सूक्ष्म आहे. आणि म्हणून जे सूक्ष्म असतं ते व्यापक असतं, ते प्रकाशक असतं. ती वासना ज्याच्या अधिष्ठानावर आहे तो सर्व व्यापक आहे, आणि म्हणून त्याला निरपेक्ष व्यापक असं म्हणतात. बुद्धीमध्ये दिसते तेव्हा त्याला सर्व व्यापक म्हणायचं, आणि सगळ्यांच्या बुद्धीमध्ये आहे म्हणून सर्व व्यापक आहे असं नव्हे. तर बुद्धी नसती तरीही तो राहिला असता म्हणून त्याला निरपेक्ष व्यापक पण म्हणतात. ब्रह्माला तुम्ही लावाल ते शब्द थोडे आहेत, आणि एवढं करूनही ब्रह्माचं वर्णन नाही होत. सगळे शब्दालंकार वापरले, सगळी वाक प्रचार आणि वाक्य रचना वापरली, तरी इंद्रिय मनबुद्धी मला कळतात, पण आत्मरूप मी मनबुद्धी इंद्रियापासून भिन्न आहे, सूक्ष्म आहे, व्यापक आहे. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मनः जही शत्रु महाबाहो कामरूपम दुरासत. काय म्हणतात आहे, अशा प्रकारचा आत्मा बुद्धीच्या पलीकडे आहे आणि श्रेष्ठ आहे. परोक्ष रूपाने अशा आत्माला जाणल्यानंतर त्या आत्म्याच्या अपरोक्ष ज्ञानरूप फलासाठी निष्काम कर्माने शुद्ध झालेल्या बुद्धीने मनाचा संयमन करून मनाचं संयमन करून संयमित झालेल्या मनाने हाताला लागणाऱ्या कठीण अशा कामरूप शत्रूचा नाश कर. आता याचं स्पष्टीकरण करूया. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जही शत्रु महाबाहो कामरूपम दुरासदम. महाबाहो शब्द वापरलाय. अर्जुन महापराक्रमी होता, अर्जुन अजानबाहू होता, अर्जुन स्वबाहुबलाने सर्व शत्रूचा निपात करीत असे. मग अर्जुनासारखं बलाढ्य मला होता येईल का? हो, कामाशी जर लढलो तर होता येईल. अर्जुनापेक्षा बलाढ्य होता येईल, पेक्षा शब्द वापरलाय. सर्व साधकाचा खरा शत्रू जर कोणता असेल तर तो काम आहे, महापापी आहे आणि महाखादाड आहे. बलाढ्य शत्रू आहे. महापापी का बरं आहे? काम का बरं महापापी आहे? तो नीच हलका करायला लावतो, हलकट पद्धतीने वागायला लावतो, क्षुद्र इच्छा करायला लावतो, हीन कर्म करायला लावतो, आणि करवून घेतो, आणि जीवाला अगतिक करतो, लाचार करतो. म्हणून महापापी आहे. वाटेल ते पाप करून घेतो. खूपदा तुम्हाला असं वाटेल, अरे या माणसाकडे एवढा पैसा असताना यांनी पुन्हा पैसा का खाल्ला आणि पकडला का गेला अँटी करप्शन मधून. भरपूर पैसा झाला, आता जास्त गरज नाही असं म्हणून थांबणं त्याचं बंद झालं नाही. त्याचं थांबणं नाही बंद झालं. 1 कोटी झाले, 2 कोटी झाले, 200 कोटी झाले. 200 कोटी नंतर तर थांब रे बाबा नाही, त्याला 2000 कोटी जमवावेसे वाटतात, आणि त्याच्यामध्ये तो सापडतो. महापापी आहे.
अत्यंत नीच आहे, अतिशय हलकट आणि हीन कर्म करायला भाग पाडतो, लाचार करतो, अगतिक करतो. महाखादाड आहे, कायम अतृप्त आहे, अखंड वखरकलेला असतो, कायम अशांत असतो, नेहमी व्याकुळ असतो, सदैव दीन असतो. कामाचे विशेषण सांगतोय. काय एवढे विशेषण सांगावे लागतात? हा काम त्याज्य आहे हे आतमध्ये पटलं पाहिजे हो मला. याची खोलवर पाळंमुळं रुजलेली आहेत. मला काम नाहीच असं वाटत. सर्व बाजूनी मनबुद्धी आणि इंद्रियांना घेरून घेतो हा काम. अजगर जसा घेरून घेतो तसा हा हलाहाल करून मारतो, अत्यंत छळून मारतो, जीवावर आक्रमण करतो, वेढा घालतो. कामाची निंदा सुरू आहे. अंतःकरणामध्ये काम त्याज्य आहे हे आतमध्ये पक्क रुजलं पाहिजे. महाबाहो शब्द वापरलाय अर्जुनासाठी. जर शत्रू बलवान असेल तर त्याच्यावर विजय मिळवणारा महाबलवान लागतो. म्हणून योद्धा महापराक्रमी हवा. परमार्थ नव्हे लेकुरांच्या गोष्टी, पोटी असावा अनुताप. परमार्थाचा अभ्यास करणं इतकं सोपं नाहीये. म्हणून शब्द वापरलाय दुरासदम. जही म्हणजे विजय मिळव, शत्रू म्हणजे वैऱ्यावर, आणि दुरासदम म्हणजे दुर्जय शत्रू आहे. काम कसं आहे, जिंकू देत नाही सहजासहज. आज अभ्यासाला लागले, उद्या त्याच वेळी जर सिरियल वगैरे असेल तर विचार करतो अभ्यास उद्याही होईल ना. सिरियल थोडी उद्या होणार आहे. मग पहिले सिरियलच बघून घेऊ. आता सकाळी 7 वाजता नसतात, कोणाच्या बातम्या असू शकतात. काय सांगावं. योद्धा नेहमी युद्ध कलेत निपुण पाहिजे. बाहेरच्या शत्रूला मारणे सोपं आहे, पण आपल्या आतमधल्या शत्रूला खलास करणं हे इतकं सोपं नाही. कारण आपल्या आतमध्ये म्हणजे अंतःकरणात दडून बसलेला जो कामरूपी शत्रू आहे ना, याला आपले वीक पॉइंट माहित आहे हो. याला वीक पॉइंट माहिती आहेत. याला माहिती आहे की दुखती नस कोणती आहे. बॉक्सिंग नावाचा गेम आहे. तो खेळायला 2 पैलवान आले, हेल्मेट घालून असतात, पण एका पैलवानाच्या डोळ्याच्या वर जी भुवई आहे तिथे जखम झालेली होती आणि त्या जखमेवर त्यांनी पट्टी लावलेली होती. आता हे समोरच्या पैलवानाला कळलं, कारण ती दिसतच होती. त्यांनी आपल्या ज्या फाईट्स आहेत, जे पंच म्हणतात त्याला, त्यांनी आपले पंच बरोबर त्याच ठिकाणी मारले जिथे त्याला अतिशय वेदना होत्या. आणि त्या वेदनातिरेकाने बलवान असलेला पैलवान हारला हो. कारण समोरच्याला, पैलवान म्हणण्यापेक्षा बॉक्सर शब्द वापरू, समोरच्याला त्याचा वीक पॉइंट माहित होता. तसा या काम माझ्या अंतःकरणातच दडून असल्यामुळे याला माझा वीक पॉइंट माहिती आहे. बाहेरच्या शत्रूला हरवणं सोपं असतं, आतमध्ये जो पाळमुळ रुजवून बसलेला असतो ना, त्याला घालवणं फार कठीण असतं. तो वीक पॉइंट वरच हमला करतो. काम सज्ज आहे, जय्यत आहे आणि तयार आहे. तो तुम्हाला सांगतो. सकाळी कुठे सत्संगाला उठतो, एवढ्या मोठ्या थंडीत कुठे उठायचं असतं का? मग छान झोपून राहा, काय मज्जा येईल झोपण्यामध्ये. कुठे ऐकत बसतो रे सकाळी उठून.
त्याला माहिती आहे हा झोपेला वेडा आहे. याचं हे जे वेडेपण आहे तो बरोबर दुखत्या नसीवर बोट ठेवतो. आतल्या आत दबा धरून बसलेला शत्रू जर बलाढ्य असेल तर त्याच्याशी लढणं इतकं सोपं नसतं, लक्षात ठेवा. म्हणून परमार्थ हा येऱ्या गबाळ्याचं काम नव्हे, वीरांचा प्रांत आहे. आम्ही काय करतो, 4 दिवस परमार्थ करतो, 5व्या दिवशी पळून जातो. आणि जो चिकाटीने एकदा हारला तर दुसऱ्यांदा, आणि दुसऱ्यांदा हारला तर तिसऱ्यांदा मी विजयी होईपर्यंत लढेन, ही ज्याच्याजवळ चिकाटी असते ना, त्या असामान्य कर्तृत्वाला पुरुषार्थ म्हणतात. कारण अकाम असलेल्या आत्म्याला कामना बाजूला सारून शोधायचा आहे, लक्षात ठेवा. इंद्रिय मनबुद्धीच्या अतीत असणाऱ्या, इंद्रिय आणि मनबुद्धीच्या अतीत असणाऱ्या आत्म्याचे सर्व दृष्ट्य सर्व दृश्य इंद्रिय मनबुद्धीची उपाधीपासून भिन्न असतात. म्हणून आत्मा हा इंद्रियातही नाही, मनातही नाही, उपाधीतही नाही, यांच्या अधिष्ठानात आहे. म्हणजे आत्म्याच्या अधिष्ठानावर इंद्रिय काम करतात, आत्म्याच्या अधिष्ठानावर मन संकल्प विकल्प करतं, आत्म्याच्या अधिष्ठानावर बुद्धी निर्णय घेते. पण हे अधिष्ठान एकदम सापडत नाही, कारण ते चिदाभास युक्त असतं. हा चिदाभास आत्मस्वरूपापासून आलेला आभास आहे. म्हणून चिदाभास पकडण्याचा प्रयत्न केला तर सापडणार नाही, पण आत्मा सापडल्याशिवाय राहणार नाही. कारण चिदाभास कुटस्थ रूप आहे, तो फक्त भास आहे. आरशाच्या किरणाला पकडायला गेलो तर सापडणार नाही, सूर्य सापडेल. चिदाभास भासेल पण सापडणार नाही. आत्मा भासणार नाही पण मिळाल्याशिवाय राहणार. मग आत्मा मिळवावा की चिदाभास मिळवावा? काही नवीन लोकांना चिदाभास शब्द माहिती नसेल, त्यांनी गृहीत धरावं की हा नुसता भास आहे. बुद्ध्यादी प्रत्ययांचा मी साक्षी आहे आणि मी सच्चिदानंद स्वरूप आहे, असं प्रत्येक साधकाने जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं. यदृष्ट्वा न निवर्तन. जे जे बघायला मिळतं ना, ते स्वरूपापासून वेगळं असतं, नेहमी लक्षात ठेवायचं. 2 नियम नेहमी लक्षात ठेवायचे. यद दृष्टम तद नष्टम. जे जे दिसतं ना, ते नसतंच. आला प्रश्न आता. माझ्याजवळ पुस्तक आहे. पुस्तक आहे की कागद आहे? कागद आहे. पुस्तक नाहीसं होऊ शकतं, त्याचं बाइंडिंग निघून जाऊ शकतं, छापलेली अक्षरं मोडल्या जाऊ शकतात, कागद नाही मोडल्या जाऊ शकत. असं का म्हणायचं? आत्मा मोडल्या जात नाही या दृष्टीने, कारण आत्म्यासारखं दृष्टांत दुसऱ्या कुठल्याही वस्तूचा देता येत नाही. म्हणून कागद अविनाशी आहे असं समजायचं सध्या. पुस्तक विनाशी आहे, अक्षर विनाशी आहे, पुस्तकाचा आकार विनाशी आहे, बाइंडिंग विनाशी आहे, पण त्यातला कागद आत्मा आहे, अविनाशी आहे. दृष्टांत देण्यापुरता कागद अविनाशी आहे असं समजण्याशिवाय पर्याय नाही. कारण अविनाशी आत्म्यासारखी दुसरी कुठलीच वस्तू या दृष्टांत देण्यासारखी या जगामध्ये नसल्यामुळे आत्म्याचा दृष्टांत देता येत नाही. आणि दृष्टांत दिल्याशिवाय समजत नाही, म्हणून असं समजायचं की कागद अविनाशी आहे. आपला मुद्दा आहे यद दृष्टम तद नष्टम. जे जे दिसतं ते नाश होतं. गाढ झोपलो होतो, झोपेतनं जाग आला, जाग आल्याबरोबर विचार आला, चहा पिला पाहिजे. विचार मला कळला की नाही हो? उठू आणि चहा पिऊ गड्या. या दृष्टम तर नष्टम. मनाने केलेला संकल्प मला कळतो, याचा अर्थ संकल्पही नाश होणार आणि मनही संपणार. गाढ झोपेमध्ये संपलं होतं की नव्हतं मन? आता जागेपणी पुन्हा जाग झालं, उपद्व्याप करायला सुरुवात केली.
त्या मनाला बुद्धीने सांगितलं, उठ, चहा करायला लाग. आता बुद्धीने सांगितलं उठ आणि तू चहा करायला लाग, असं म्हटल्यानंतर काही मन उठून चहा करायला गेलं नाही. मनाला चहा करता येत नाही. मनाने इंद्रियांना आदेश दिला, उठ. बुद्धीने मनाला आदेश दिला, मनाने इंद्रियांना आदेश दिला, इंद्रिया कामाला लागली, चहा तयार झाला. चहा पिल्याबरोबर त्याचा एक सीप घेतल्याबरोबर मनाला आनंद झाला. हा आनंद बुद्धी ज्याच्या अधिष्ठानावर आहे त्या आत्म्यामुळे झालेला आहे, चहामुळे झालेला नाही, चहामुळे भासलेला आहे. आणि म्हणून इंद्रिय नाहीसे होऊ शकतात, यदृष्टम तद नष्टम. मन नाहीसे होऊ शकतं ज्यांनी चहा करायला इंद्रियांना पाठवलं. बुद्धी नाहीशी होऊ शकते जिने मनाला आदेश दिला. पण या सगळ्यांचं अधिष्ठान असलेला आत्मा नाहीसा होत नाही. आणि यो बुद्धे परत असतो सहा, तो बुद्धीच्या अधिष्ठानावर आहे. तो बुद्धीचं अधिष्ठान आहे, बुद्धीच्या अधिष्ठानावर नव्हे, तो बुद्धीचं अधिष्ठान आहे, तो मी आहे. याच्यासाठी तर अध्याय आहे हो, याच्यासाठी तर भगवद्गीता आहे, ही ब्रह्मविद्या आहे, हे योग आहे. जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य झालं पाहिजे. म्हणून मनोबुद्धी हंकार चित्तानी नाहम, मी तसा नाही. असंगोयम, 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 पुनः पुनः सच्चिदानंद रूपोयम. दुसरं अहमेवा हमद्वया, मी सच्चिदानंद स्वरूप, मी आनंद स्वरूप आहे. म्हणून जे जे दिसतं ते ते नाश होणार आहे, तदृष्टम तद नष्टम. दुसरा मुद्दा आहे घटद्रष्टात घटात भिन्न. जे जे दिसतं ते ते त्याच्यापासून वेगळं असतं. माती दिसते की घट दिसतो? म्हणून पहिले घट दिसतो, म्हणून घट मातीपेक्षा वेगळा आहे. आणि त्या मातीचा गोळा करून त्याचा घट करणारा कुंभार त्याही पासून दिसत नाही. घट पाहिला तरी कुंभार दिसत नाही. म्हणून जे जे दिसतं ते त्याच्यापासून भिन्न असतं. मग आता घट दिसला तो सुद्धा कुंभारापासून वेगळा आहे. माती दिसली ती सुद्धा कुंभारापासून वेगळी आहे. म्हणून उपादान कारण आणि निमित्त कारण हे दोनही स्वरूपापासून भिन्न आहेत. म्हणून निमित्तोपादान कारणातून स्वरूपाला शोधलं पाहिजे. कारणाच्या मागे लागण्याचं काही कारण नाही. कारणाच्या मागे लागलो तर कार्याच्या मागे लागलो. कारणाधिष्ठानाच्या मागे लागावं लागेल, कार्याधिष्ठानाच्या मागे लागावं. म्हणून करणम अस्याधिष्ठान मुच्यते म्हटलंय. असो, आजच्या श्लोकातला एक मुद्दा आणखीन राहिलाय, संस्तभ्यात्म्यानमात्मन. संस्तभीही आत्मानम आत्मनाह, म्हणजे जागच्या जागी खिळवून ठेवणे, त्याला गोठणे म्हणतात, त्याला थिजणे म्हणतात. आपल्या इंद्रियांचं स्तंभन म्हणजे स्थैर्य करता आलं पाहिजे, कर्माचा योग झाला मग. नाही तर नुसतंच काम करत राहिलो मन अजून भटकत राहिलं, वाढतच आहे तर कर्मयोग नाही झाला. गरा गरा फिरताय मन, कर्मयोग नाही झाला. मन स्थिर झालं तर कर्मयोग झाला. आपल्या इंद्रियांचं स्तंभन शब्द आहे. फार कमी जणांना हा शब्द माहिती आहे. भगवंतानी संस्तभ्यात्मानमात्मन हा म्हटलाय, संस्कारयुक्त स्तंभन. नाही तर मन रात्री झोपेमध्ये शांत झालं असतं. संस्कारयुक्त स्तंभन नाही आहे, अज्ञानयुक्त स्तंभन आहे. जागेपणी शांत झालं पाहिजे. म्हणून संस्कारयुक्त स्तंभन, संस्तंभन. म्हणून मग म्हणावं लागतं, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. समर्थांचा आधार घ्यावा लागतो. मन एव मनुष्याणाम
कारणम बंध मोक्षयो हो, भगवंताचा आधार घ्यावा लागतो. या शिकवणी फार महत्वाच्या असतात. मनतेची गजानन गणपती तुकोबांचा आधार घ्यावा लागतो. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. तुकोबा. मनावर प्रभाव बुद्धीचा आहे आणि बुद्धीवर प्रभाव वासनेचा आहे. इंद्रियांवर मनाचा प्रभाव आहे, मनावर बुद्धीचा प्रभाव आहे, बुद्धीवर वासनेचा प्रभाव आहे. म्हणून इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय. तुका म्हणे नये जाणीव अंतरा. म्हणून बुद्धी आत्मानुवर्ती करण्याचा निर्णय मला घ्यायला पाहिजे. मनाला तसं तयार केलं. मनाची दुहेरी भूमिका आहे. एक भूमिका कशी आहे? वासनायुक्त बुद्धी मनाला सांगते चल इंद्रियांना विषयाकडे पाठव, आणि मग इंद्रिय विषयांकडे धावतात. आता शास्त्र संस्कार युक्त बुद्धी मनाला सांगते विषयातीत हो. आता मन साधनेमध्ये रमायला लागलं. मनाचा डबल रोल आहे, त्याला ट्विन रोल असं पण म्हणतात. शास्त्र संस्काराची बुद्धी जर वरचढ झाली तर मग संस्तभ्यात्मानमात्मनः, आत्मस्वरूपामध्ये अंतःकरण वृत्ती स्थिरावते, थिजते, इकडे तिकडे पळत नाही. मन लागत नाही अशी तक्रार करणारे खूप आहेत, मन हटत नाही अशी तक्रार करणारे फार थोडे आहेत. स्वरूपातून मन हटत नाही अशी तक्रार करणारे खूप थोडे असतात. याला संस्तभ्यात्मानमात्मनः असं. एक दृष्टांत देतो, वेळ खूप थोडा राहिलाय. महिला मंडळाची एक मीटिंग होती. त्या मीटिंगला विवेकानंदांना बोलवलं. मीटिंग वेळेवर झाली नाही, जरा उशिराने सुरू होती, म्हणून स्वामींना एका खोलीत बसवून दिलं. बसवून दिल्यानंतर जेव्हा बायका जमल्या त्यावेळेला भगिनी निवेदिता त्यांना बोलवायला आल्या, आणि बोलवायला आल्या तर त्या म्हणाल्या स्वामींना चला प्रवचनाला. स्वामी हो म्हणले, पण स्वामी काही प्रवचनाला आले नाही. ते आरशासमोर उभे होते, चेहऱ्याला हात लावत होते. भगिनी निवेदितांना वाटलं महिला मंडळ आहे आणि स्वामींना चेहरा पाहावासा वाटतोय, चेहऱ्याला हात लावासा वाटतोय, चेहरा पुसावासा वाटतोय, असं काय झालं? पण त्या काही बोलल्या नाही. स्वामीजींचं प्रवचन झालं, निकालच सुंदर, बेमालूम. विवेकानंदांची ओरेटरी फार सुंदर, भयंकर सुंदर. सगळेजण निघून गेल्यानंतर शिष्या कशी असते याचा विचार करा. शिष्यानी विनम्रतेने विचारलं, स्वामीजी आपण आरशासमोर उभा होतात, पण त्याचं गम्य नाही कळलं मला. देहाला किसगंटीमध्ये खसखस अशा पद्धतीने वागवणारे तुम्ही आरशासमोर का उभे राहिले? स्वामींनी सांगितलं की निवेदिता, थोडा वेळ मला एकांत मिळाला आणि प्रवचनाला उशीर होता म्हणून बसलो, बसलो तर हरवलो. मी आत्मा आहे या विचारातून निघता येईना. संस्तभ्यात्मानमात्मना. आपण बोलवायला आलात, आता जायला हवं होतं, आणि आत्मस्वरूपातून निघेच ना. अंतःकरण बाहेर यायला तयार नाही. म्हणून आरशासमोर उभं राहिलो आणि तीन तीन वेळा सांगितलं तू आत्मा नाही देह आहे, तू आत्मा नाही देह आहे. म्हणून म्हणे मी चेहऱ्यावर हात फिरवत, मी देह आहे असं परोपरीने सांगायचा प्रयत्न केला. मनबुद्धी ऐकतच नाही. संस्तभ्यात्मानमात्मना, याला थिजणं असं म्हणतात, याला गोठणं असं म्हणतात, याला जागच्या जागी खिळून राहणं असं. मनाची दुहेरी भूमिका, एकदा साधकानुकूल आहे आणि एक प्रपंचानुकूल आहे. साधकानुकूल
मनोभूमिका जर तयार झाली, शास्त्र संस्कार युक्त जर असली, तर मग अशा प्रकारात विवेकानंदांसारखा, स्वामीजींसारखा अनुभव येतो. आणि नाही तर आमचे नित्याचे अनुभव तर आहेत आमच्या मागे. साधक सौस्तभ्यात्मान आत्मनः विषयातून जरी निघाला तरी त्याला नेहमी लक्षात ठेवायचं, दुसऱ्या साधकांची तुलना करायची नाही. एका प्रवचनकाराने दुसऱ्या प्रवचनकाराशी तुलना करायची नाही. एका डॉक्टरने दुसऱ्या डॉक्टरशी तुलना करायची नाही. एका माणसाने दुसऱ्या माणसाची तुलना करायची नाही. एका आरोग्य संपन्न ते व्यक्तीने दुसऱ्या आरोग्य संपन्न व्यक्तीची तुलना करायची. साधक दुसऱ्याच्या विचारात, दुसऱ्या महाराजांच्या विचारात, इतर पंथांच्या विचारात आपल्या मनाचं स्थैर्य बिघडवत असतो. प्रपंचातून आपलं मन काढून घेतो आणि दुसऱ्या महाराजांमध्ये मन, दुसऱ्या साधकांमध्ये मन, आपल्या गुरुबंधूंमध्ये मन, इतर पंथांमध्ये मन, यांनी आमचं स्थैर्य निघून जातं आणि गोठणं तुटतं. म्हणून एक संप्रदाय, एक तत्वज्ञान, एक तीर्थक्षेत्र, एक व्रत, एक पंथ, एक नाम, हाच अस्सल परमार्थ आहे. यांनी अंतःकरण न पांगता स्थिर होत आणि स्थैर्य प्राप्त. म्हणून शक्नोती हैवय सोडून प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम. काम आणि क्रोधाच्या वेगाला जर थांबवायचं असेल तर थिजवायचं आहे. सौस्तभ्यात्मान आत्मना, एकांती नाजूक कारभार. मी माझं अंतःकरण थिजवलं की नाही हे फक्त मलाच कळत असतं. लोकांसमोर सगळं नाही नाही, माझं तर मन लागते, मला तर मस्त साधना करता येते. तेथे असावे खबरदार. याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी लक्षात ठेव. ऐसे हळूवारपण जरी येईल तरीच ते उपयोगात जाईल, नाही तर काही उपयोगाचं नाही आहे. आपलं मन एका ठिकाणी स्थिर झालं पाहिजे, शांत झालं पाहिजे. एक शब्द वापरतो, थिजलं पाहिजे, गोठलं पाहिजे. संस्तभ्यात्मान आत्मना. व्यवहारापुरतं ते चलायमान असतं तर चालतं, पण पटकन थोडस बसायला मिळालं की पटकन स्थिर झालं पाहिजे. एरवी आघवी गोठी होईल मुक्या बहिऱ्यांची. नाही तर परमार्थ सांगणारा मुका आणि परमार्थ ऐकणारा बहिरा असं असेल तर परमार्थ पुढे काही कळेल का हो कुणाला? म्हणून हळूवार पर जरी येईल तरीच ते उपयोगात जाईल. ऐसे हळूवार पण चित्ता असं आणावं लागेल. आणि चित्त जेव्हा स्थिर राहील, चित्त शब्दाचा अर्थ अंतःकरण, मनबुद्धी जेव्हा स्थिर राहतील, गोठलेले राहतील, या स्थैर्यासाठी रोज साधनेला बसलं पाहिजे. आम्ही तर खूप ग्रंथांचा अभ्यास करतो, हो आम्हाला तर सगळं येतं, प्रवचनही करतो, नाही तरी रोज साधना केली पाहिजे. श्री गुरूंनी दिलेल्या साधनेमध्ये कधीही खंड पडता कामा नये. प्रवचनात खंड पडला तर चालेल ऐकण्यात, पण साधनेत खंड नाही पडू द्यायचा. नित्यक्रम, दिनक्रम कधीही खंडित होता कामा नये. आजारी असले तरीही खंडित होता कामा नये, प्रवासात असले तरीही खंडित होता कामा नये. असं जर पाळल्या गेलं, म्हणून इंद्रियांचा निग्रह, तस्मात्त्वम इंद्रियाण्यादो नियम्य भरतर्षभ, असा जेव्हा मला करता येईल, माझं कल्याण होणार आहे, माझं अंतःकरण स्थिर होणार आहे. आणि कुठपर्यंत जाईल? अका कामनेला हुसकवून लावून अकाम आत्मा मी आहे हे कळेल. यासाठी कर्मयोग आहे. कर्मयोग निकृष्ट नाही आहे, अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा आहे. म्हणून त्याला कर्मयोग म्हणतात. आम्ही काम करतो, हो आम्ही योग नाही करत. कर्मातून योग साधायचा असा, म्हणजे शरीर हललं पाहिजे, अंतःकरण स्थिर राहिलं पाहिजे, तोंड बोललं पाहिजे, पण अधिष्ठानावर हे सगळं चालू आहे याची जाणीव कधीही विसरता कामा नये. आणि ते अधिष्ठान मी आहे, या विचाराने मग कर्म करता आलं.
की तो कर्मयोग होतो. असा कर्मयोग आज आपला पूर्ण झालेला आहे, सांगून झालेला आहे. जीवनात आचरण्याची गरज आहे. आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो की आचरला तर खूप आनंद येईल. मन स्थिर झालं, मन थिजलं आणि स्वरूप कळलं की ते स्वरूप मी आहे यासारखा अनुभव नाही. त्यासाठी चित्ताची शुद्धी होणं गरज आहे आणि चित्ताच्या शुद्धीसाठी कर्माचा योग होणं जरूर आहे. कुठलंही कर्म करून होणार नाही. वेदविहित निष्काम असं कर्म आपल्या सगळ्यांकडून व्हावं आणि आपण सगळे कर्मयोगाचे अधिकारी होऊन आत्मस्वरूप व्हावे, एवढी श्री गुरु बापू काकांपाशी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सर मामा. अश्विनी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका.